नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचं चौथं प्रकरण अभ्यासत आहोत। चौथं प्रकरण आहे समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने आपण अभ्यासत होतो। हे अभ्यासत असताना आपण राष्ट्र, राष्ट्रवाद, राज्य या राज्यशास्त्रातील काही महत्त्वाच्या संकल्पना आपण विचारात घेतल्या। त्यापुढे राज्याची भूमिका स्पष्ट करताना जे काही महत्त्वाचे घटक आहे त्याबद्दल आपण माहिती पाहिली। राज्याची भूमिका स्पष्ट करताना काही मुद्द्यांच्या आधारे ती स्पष्ट केलेली आहे। यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राज्याच्या उन्नतीसाठी आवश्यक असल्याचं पाहिलं। आर्थिक प्रगती, राष्ट्र उभारणी, शासन आणि लोककल्याण या काही मुद्द्यांच्या आधारे आपण राज्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यानंतर आपण राष्ट्रीय एकात्मतेची समस्या, राष्ट्रीय एकात्मता ही व्यक्ती आणि गटाची ओळख कशी निर्माण करते याबद्दलही माहिती पाहिली। त्यानंतर आता आपल्याला हीच माहिती पुढे घेऊन जायची आहे। तर इकडे मुद्दा आहे पहा, राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सार्वत्रिक आहे। सर्वत्र म्हणजे एकात्मता ही समस्या का, तर अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक जाती, अनेक चालीरीती, अनेक भाषा असल्या कारणाने आणि या सगळ्यांना एकत्र बांधायचं आहे, यांच्यामध्ये एकोपा निर्माण करायचा आहे। आणि तो एकोपा निर्माण करण्यासाठी धार्मिक, भाषिक वेगवेगळ्या स्वरूपाच्या समस्या उभ्या राहतात। आणि म्हणून असं म्हणलं जातं की राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सार्वत्रिक आहे। देशाची समान ओळख निर्माण करण्यासाठी समाजातील विविध गटांमध्ये संवाद साधून सलोखा निर्माण करणे महत्त्वाचे असते। वेगवेगळ्या गटांमध्ये सलोखा साधायचा हे महत्त्वाचं आहे। ही विविधता सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक, धार्मिक, आर्थिक स्वरूपाची असते, परंतु तरीही एक राष्ट्रीय ओळख असणे म्हणजे राष्ट्रवाद। अशी एक ओळख निर्माण होण्यासाठी राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकतेचा पुरस्कार करतो व आपापसातील भेदभाव विसरून सलोखा निर्माण करतो। संकुचित दृष्टिकोन न ठेवता राष्ट्रीय दृष्टिकोन निर्माण केला जातो आणि राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सोडविली जाते, एकोपा निर्माण केला जातो। कारण सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात की राष्ट्रीय एकात्मता ही विटा अथवा सिमेंटने निर्माण करता येत नाही, ती छनी हातोड्याने निर्माण करता येत नाही, तर ती शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण करावी लागते। लोकांमध्ये मनात ती एकत्र आणण्याची प्रेरणा निर्माण करावी लागते, तेव्हा राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते। पुढं पहा, राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती अथवा गटाची ओळख पुसून टाकत नाही। वेगवेगळे गट आहे, मग जातीय, धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक असे वेगवेगळे गट आहे। या गटांची ओळख पुसून टाकत नाही, ती एक संघ समाज निर्माण करण्याचाही प्रयत्न करणे किंवा सगळ्यांना एकच भाषा स्वीकारा, एकच धर्म स्वीकारा असंही म्हणत नाही, तर ती फक्त गटांच्या ओळखीपेक्षा राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते। म्हणजे गटांची ओळख जशीच्या तशी ठेवते, पण त्यांच्यात राष्ट्रीय ओळख निर्माण करते, प्रयत्न करते। उदाहरणार्थ, जेव्हा आपण म्हणतो की मी भारतीय आहे, भारतीय ही राष्ट्रीय ओळख आहे का नाही, ही राष्ट्रीय ओळख आहे, तेव्हा ती राष्ट्रीय ओळख असते, तेव्हा मराठी, तामिळी, पंजाबी, शीख, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन ही ओळख दुय्यम ठरते आणि ती पुसून टाकली जात नाही, ती जशीच्या तशी ठेवून राष्ट्रीय ओळख निर्माण केली जाते। या राष्ट्रीय ओळखीपेक्षा पण ही जी ओळख आहे ती राष्ट्रीय ओळखीपेक्षा गौण ठरते। आणि अमेरिकेत यालाच सामाजिक राजकीय व्यवस्थेला काय म्हटलेलं आहे, कोशिंबिरीचं वाडगा। म्हणजे अनेक धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक विविधता राष्ट्र मान्य करते, त्याचबरोबर एकीची भावना जतन करते, दृढ करते, बळकट करते। आणि राष्ट्रीय एकात्मता ही संकल्पना, हेच राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेचं सार आहे। सगळ्यांना एकत्र
बांधून ठेवते, एकत्र आणते आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करते. या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित आपल्याला काही मूल्य लक्षात घ्यायचे, ते खालीलप्रमाणे आहे. राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित काही मूल्य या ठिकाणी समान नागरिकत्व, विविधतेत एकता, राष्ट्राप्रती निष्ठा, भिन्न समुदायांबद्दल बंधुत्वाची भावना, धर्मनिरपेक्षता, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, समानता ही राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित काही समान मूल्य आहे. समान नागरिकत्व लक्षात घ्या. पहिला काय? समान नागरिकत्व. भारतात सर्वांना एकच नागरिकत्व आहे आणि ते भारतीय, सगळ्यांना सारखं आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीयाला नागरिकत्व दिलं जातं आणि ते आहे समान नागरिकत्व. विविधतेत एकता. भारतात पहा, विविध धर्म, विविध जाती, विविध पंथ, विविध संस्कृती, विविध प्रदेश असून देखील भारत एक आहेत. भारताच्या लोकांमध्ये आपुलकी, राष्ट्रवादाची भावना जोपासली जाते. विविधतेत एकता हेच भारतीय राष्ट्रवादाचं गमक आहे, गाभा आहे. त्यानंतर राष्ट्राप्रती निष्ठा. प्रत्येकजण भारत माझा देश आहे आणि आम्ही सगळे बांधव आहे असं प्रतिज्ञेतच म्हणतात, म्हणजे राष्ट्राप्रती निष्ठा व्यक्त करतात. भिन्न समुदायांबद्दल देखील बंधुत्वाची भावना निर्माण केली जाते. त्याच्यापुढं धर्मनिरपेक्षता. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. या ठिकाणी कोणताही धर्म श्रेष्ठ नाही किंवा कोणताही धर्म कनिष्ठ नाही. सर्वांना समान संधी, समान वागणूक. भारत देश कोणत्याही धर्माचं खूप अंगीकारही करत नाही किंवा कोणत्याही धर्माला कमी लेखत नाही. सर्वांना ज्याला त्याला ज्याचा त्याचा धर्म आचरू देते. कारण काय? भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय आणि समानता निर्माण करणे हे राष्ट्रीय एकात्मतेसमोरील काही महत्त्वाची मूल्य आहे. राष्ट्रीय एकात्मतेमध्ये राज्याची भूमिका कोणती? ही भूमिका आपल्याला लक्षात घ्या. ही भूमिका आपल्याला समजून घेता येईल. राज्याची भूमिका कोणती? राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यामध्ये राज्याची भूमिका काय? राष्ट्रीय एकता साध्य करणे, राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभाग घेणे, ज्या मूल्यांसाठी राष्ट्र तयार झाले त्याला प्रोत्साहन देणे, समाजात शांतता सलोखा राखणे, सामाजिक राजकीय स्थैर्य देणे, आर्थिक प्रगतीस प्रोत्साहन देणे आणि नागरिकांचे अंतर्गत आणि परकीय आक्रमणापासून रक्षण करणे. हे काय आहे? राष्ट्रीय एकात्मतेमध्ये राज्याची भूमिका असावी. कोणती असेल? आता आपल्याला राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्य कोणती भूमिका बजावते? राज्याची भूमिका कोणती असावी हे वरती घेतलं आपण. आता राज्य कोणती भूमिका बजावते? तर या ठिकाणी पहा, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून त्यांची एक राष्ट्रीय ओळख निर्माण करणे. सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून त्यांची एक राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचं काम राज्य करते. अनेक गटांना, अनेक संस्कृतींना एकत्र आणण्याचं आणि राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न राज्याकडून केला जातो. लहान लहान प्रदेश अथवा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक गटांवर एक राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करणे. जे लहान लहान गट आहे, सामाजिक सांस्कृतिक गट आहे, त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण करणे आणि त्यांच्यात एक राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करण्याचं काम राज्य बजावत असते, भूमिका बजावत असते. तिसरं, राज्य आणि जनता यामध्ये सुसंवाद घडवून आणणे, जेणेकरून लोकांची स्थिती, त्यांच्या इच्छा आकांक्षा जाणून घेता येते. लोकांना एकत्र आणणे, लोकांमध्ये जाणे, त्यांच्यात सुसंवाद साधणे, त्यांच्या काय अडीअडचणी आहे समजून घेणे, म्हणजे एकोपा निर्माण होईल. त्यानंतर सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करील
अशी उद्दिष्टे आणि मूल्य विकसित करणे, समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत होईल अशी उद्दिष्टे नजरेसमोर ठेवणे आणि ती तशा पद्धतीची मूल्य विकसित करणे हे राज्याची भूमिका आहे आणि ती भूमिका राज्य पार पाडत असते. सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करतील अशी काही उद्दिष्ट आणि मूल्य निर्माण करणे अशी भूमिका राज्य बजावत असते. नागरिक ज्यावेळी समान मूल्य आणि प्राधान्यक्रम जपतात आणि परस्परांशी संवाद साधतात त्यावेळी राष्ट्र एकसंध होते. लक्षात घ्या, नागरिक ज्यावेळी समान मूल्य आणि प्राधान्यक्रम जपतात, परस्परांशी संवाद साधतात त्यावेळी राष्ट्र एकसंघ होते. नागरिकांमधील एकी आणि त्यांची कायदा सुव्यवस्थेप्रतीची निष्ठा राष्ट्राला बळकट करते. लोक कायदा पाळायला लागले, राष्ट्राप्रती निष्ठा दाखवायला लागले तर राष्ट्र बळकट होते. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे एकजिनसीपणा नाही, तर राष्ट्रीय एकता समुदायांच्या समुदायाचे म्हणजे कम्युनिटी ऑफ कम्युनिटीजचे समर्थन करते आणि त्यांच्यातील विविधतेचा सन्मान करते. परस्परांची मूल्ये, अनुभव आणि भौगोलिक संबंध यांचा आदर करते आणि ही एक प्रकारची वांशिक, भाषिक, धार्मिक सहिष्णुता आहे. समाजातील शांततेसाठी टाकलेले ते एक पाऊल आहे. एक सुसंवादी आणि क्रियाशील समाजासाठी राष्ट्रीय एकता अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रीय एकता आणि सामाजिक स्थैर्य राष्ट्र उभारणीसाठी हातभार लावत असते. या ठिकाणी इथं थांबू आणि पुढच्या तासाला पुढचा मुद्दा घेऊ.